हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रवीणा कॉमर्स क्लासेस. आज आपण क्लास 11th FYGC अकाउंट करत आहोत. तर चॅप्टर नंबर 1. तर आजचा आपला 5th पॉईंट आहे. तर आज आपण बघणार आहोत लायबिलिटी. तर लायबिलिटीज मीन्स व्हॉट? तर लायबिलिटी मीन्स टोटल अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन ॲज अ लायबिलिटी. तर जी काही अमाऊंट आपण बिझनेस स्टार्ट करण्यासाठी दुसऱ्यांकडून घेतलेली असेल, काही असू शकतं, फर्निचर घेण्यासाठी, काही लँड घेण्यासाठी, काही जे लमसम अमाऊंट्स आपण दुसऱ्याकडून घेतलेले असेल काही टाईम पिरियडसाठी, तर जी काही टोटल अमाऊंट असेल तर ते कधी ना कधी आपल्याला देणं आहे दुसऱ्याला. तर जी काही टोटल अमाऊंट आहे ती पेएबल असणं, तर त्या प्रोसेसला लायबिलिटी असं म्हटलं जातं. Debt or amount due owed by the business is called as a liability. Debt म्हणजेच काय? कर्ज. और द अमाऊंट ड्यू म्हणजे पेंडिंग असणं. ओड बाय द बिझनेससाठी आपण तो पैसा घेतलेला आहे कोणाकडून तरी, तर त्या प्रोसेसला लायबिलिटी असं म्हटलं जातं. तर काही एक्झाम्पल्स खाली दिलेले. तर फॉर एक्झाम्पल बँक लोन म्हणजे बँकेकडून आपण काही कर्ज घेतलेलं असेल तर बँकला आपण देणे करू आहोत. बँक ओव्हरड्राफ्ट, काही एक्सेस अमाऊंट आपण बँकेकडून घेतलेली असेल तर ते आपण देणे करू आहोत. क्रेडिटर्स म्हणजेच सप्लायर, तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही वस्तू आपण परचेस केलेल्या असतील सप्लायरकडून क्रेडिट बेसिसवरती, उधारीवरती, तर कधी ना कधी त्याला देणं आहे. तर काही जे तुम्ही टाईम पिरियड ठरवलेला असेल सप्लायरबरोबर, तर त्याला तुम्ही त्या टाईम पिरियडमध्ये रिटर्न करणार आहात, तर त्यालाही आपण लायबिलिटी म्हणतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच काय? अनपेड अमाऊंट, जे आत्ता पेमेंट नाही केले आहे पण इन फ्युचर त्याला देणे आहे. तर हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत लायबिलिटीजचे. तर लायबिलिटीज म्हणजे इन शॉर्ट म्हणजे कर्ज, जे काही आपण कर्ज घेतलेलं असेल दुसऱ्याकडून तर त्याला ते परत देणे असणं, त्या प्रोसेसला लायबिलिटी असं म्हटलं जातं. सो होप तुम्हाला कळालं असेल व्यवस्थित. थँक्यू.